विलिनीकरणाचा मुद्दा हा फक्त बोलण्यापुरता ठेवण्यात आला आणि योग्य वेळ येताच तो मुद्दाम अत्यंत शिताफीने बाजूला सारला गेला. असं चित्र गेल्या महिन्याभरातील पडद्यामागच्या हालचाली पाहिल्यावर स्पष्ट होतंय. जर आपण गेल्या काही दिवसातील एक घटना आणि त्यामागचे राजकीय संकेत बारकाईने जोडले तर या शांततेच्या पडद्यामागे किती मोठा आणि भयंकर राजकीय खेळ सुरू आहे याची जाणीव आपल्याला होते. पण या संपूर्ण प्रकरणाची एक दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची बाजू ही आहे ज्याकडे अनेकांचं दुर्लक्ष झालंय. कारण या संपूर्ण खेळात सुनेत्रा पवार यांनीही तितक्याच ताकदीने आणि शांत डोक्याने आपली चाल खेळली आहे, ज्याचा अंदाज भल्या भल्या राजकीय पंडितांनाही आला नाही. आज आपण या संपूर्ण राजकीय चक्रव्यूहाचा आणि पडद्यामागच्या घडामोडींचा असा उलगडा करणार आहोत जो तुम्हाला नक्कीच विचार करायला भाग पाडेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी जे सत्य समोर येणार आहे त्यातून आगामी राजकारणाची एक मोठी दिशा स्पष्ट होणार आहे. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात होते ती सुनील तटकरे यांच्या एका विधानावरून, जिथे त्यांनी स्पष्ट केले की विलिनीकरणाच्या चर्चा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचल्या होत्या, मात्र दादा असताना आणि दादा नसताना विलिनीकरण खूप वेगळं असतं या त्यांच्या एका वाक्यातून आणि अप्रत्यक्षपणे खूप मोठे आणि सूचक संकेत दिले की हा विलिनीकरणाचा मुद्दा जाणीवपूर्वक वेगळ्या दिशेने वळवण्यात आला आहे. इतकं सगळं चित्र स्पष्ट झाल्यानंतर आणि राजकारणामध्ये एवढी उलथापालथ होत असतानाही सुनेत्रा पवार त्यांनी या संपूर्ण विषयावर जी अलिप्त शांतता राखली ती केवळ योगायोग नव्हती, तर तो एक अत्यंत विचारपूर्वक आखलेला रणनीतीचा भाग होता. आता स्पष्ट होऊ लागला आहे. दरम्यान जेव्हा त्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून अचानक पुढे आल्या तेव्हा लगेचच जय पवार यांनी दिलेले एक विधान खूपच निर्णायक आणि धक्कादायक ठरलं. ते म्हणाले होते की जर शपथविधी लगेच केला असता तर काही लोकांनी पक्षावर संपूर्ण ताबा मिळवला असता. याचा स्पष्ट आणि थेट अर्थ असा होतो की पक्षात अंतर्गत संघर्ष आणि एकमेकावरचा अविश्वास दोन्हीही पातळ्यांवर शिगेला पोहोचलेला होता आणि नेतृत्वावरून एक अदृश्य पण तीव्र लढाई सुरू होती. याच काळात आपण पाहिलं की अनेक नेते विलिनीकरणाच्या बाजूने जाहीरपणे बोलताना दिसले, पण वरिष्ठ पातळीवर तशा कोणत्याही ठोस हालचाली किंवा निर्णय होताना दिसले नाहीत. आणि या सगळ्या गुंतागुंतीच्या आणि तणावपूर्ण घडामोडींमध्ये सुनेत्रा पवार यांची भूमिका खूपच निर्णायक होती. त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेत संपूर्ण परिस्थितीवरती आणि पक्षाच्या नाड्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केला. या संपूर्ण सत्तानाट्यातील सगळ्यात महत्वाची आणि अचंबित करणारी गोष्ट म्हणजे घरातील एखादी मोठी व्यक्ती गेल्यानंतर साधारणपणे लोक काही दिवस तरी सार्वजनिक आणि राजकीय जीवनापासून दूर राहतात. पण इथे एक वेगळंच राजकारण पाहायला मिळालं, जिथे सुनेत्रा पवार तिसऱ्याच दिवशी थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात. याचा सरळ अर्थ असा होतो की त्यांनी भावनांपेक्षा राजकीय परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तातडीने आणि कठोर कृती केली आणि यामागे त्यांचा राजकीय दूरदृष्टीचा आणि सत्तेवरील आपली पकड कोणत्याही परिस्थितीमध्ये मजबूत ठेवण्याचा हेतू स्पष्टपणे दिसून येतो. त्याचवेळी दुसऱ्या बाजूने तितक्याच वेगाने आणि आक्रमक हालचाली सुरू होत्या, कारण नेत्यांच्या प्रतिक्रिया, त्यांचे वाढलेले दौरे आणि एकमेकांवर होणारे विधान हे सगळं काही समांतर पातळीवर वेगाने चालू होतं. आणि एवढंच नाही तर विलिनीकरणाच्या तारखा आणि गुप्त बैठका याबाबतही आतल्या गटातून माहिती समोर येत होती. म्हणजेच दोन्ही बाजूनी समान ताकदीने आणि काटशहाचा खेळ सुरू होता, ज्याचा शेवट काय होईल हे कोणाला सांगता येत नव्हतं. निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीला आपण पाहिलं की दादा एके दादा अशी एकाच देशाची आणि एकाच नवभोवती फिरणारी आक्रमक मोहीम राबवली गेली. पण जसजशी निवडणूक रंगात आली आणि इतर तगडे उमेदवार मैदानात उतरून आव्हान देऊ लागले, तसं अचानक या प्रचाराचं स्वरूप आणि रणनीती बदलू लागल्याचं पाहायला मिळालं. आधी जाणीवपूर्वक ज्यांचं नाव टाळलं गेलं होतं ते नाव अचानक पुन्हा मंचावर आणि चर्चेमध्ये समोर येऊ लागलं. रातोरात बॅनर, पोस्टर आणि नेत्यांच्या भाषणांमध्ये बदल दिसू लागला आणि कुटुंबातील इतर सदस्यही मोठ्या संख्येने आणि ताकदीने प्रचारामध्ये सक्रिय सहभागी झाले. याचा अर्थ अगदी स्पष्ट होतो की बारामतीचं हे राजकारण आता फक्त एका व्यक्तीच्या करिश्म्यावर चालणार नाही, तर ते संपूर्ण कुटुंबीय समीकरणावर आणि एकत्रित ताकदीवर अवलंबून आहे. हे आता प्रत्येकाला कळून चुकलं होतं. आणि या सगळ्याचा परमोच्च बिंदू म्हणजे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीच काही अशी सूचक विधानं समोर आली ज्यातून भविष्यातील एका मोठ्या आणि निर्णायक राजकीय संघर्षाची चाहूल आतापासूनच लागते. आणि थेट 2029च्या निवडणुकीचा उल्लेख करून पुढची राजकीय पायाभरणी आतापासून सुरू असल्याचे भक्कम संकेत यातून दिले गेले आहेत. याचवेळी इतर काही महत्वाच्या नेत्यांची विधान आणि वेगवेगळ्या प्रकरणांमधील घडामोडीही समांतर सुरू आहेत, ज्यामुळे संपूर्ण राजकीय चित्र आणखी गुंतागुंतीचं, रहस्यमय आणि स्फोटक बनत चाललं आहे. या सगळ्या घटनाक्रमावरून एक गोष्ट मात्र आता सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट दिसते, ती म्हणजे विलिनीकरणाचा विषय अजून संपलेला नाही,
तो फक्त सध्याच्या सोयीच्या राजकीय परिस्थितीमुळे तात्पुरता बाजूला ठेवण्यात आलेला आहे. खरा राजकीय खेळ तर आता इथून पुढे सुरू झाला आहे आणि पुढील काही वर्षात या सगळ्या पडद्यामागच्या हालचालींचं खरं रूप जेव्हा जनतेसमोर येईल तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठे राजकीय भूकंप पाहायला मिळतील. यात कोणतीही शंका नाही. बारामतीसारख्या हाय व्होल्टेज आणि देशाचं लक्ष लागून असलेल्या मतदारसंघात समीकरण सतत आणि वेगाने बदलत राहणार आणि त्यामुळेच इथलं राजकारण कुणासाठीही सोपं नसतं. आगामी काळात या चक्रव्यूहात कोणती बाजू वरचढ ठरणार आणि या शहकटाशहाच्या भयंकर राजकारणामध्ये अंतिम बाजी कोण मारणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आणि रंजक ठरणार आहे. तर तुम्हाला ह्या सर्व घटनेबद्दल काय वाटतं? तुमचे काय प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नक्की देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंटमध्ये तुमचे जे काही मत आहेत, जे काही प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा. तोपर्यंत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.